आज आपल्याकडे ना कंटेंट काहीच नाहीये. बायका पोरं गेले डीमार्टला, तर समोर एक एक्झिबिशन लागले. त्या एक्झिबिशनला आपण जाऊया, बघूया तिथे कशा स्वरूपाचं एक्झिबिशन आहे. समोर डीमार्ट आणि आपली मंडळी डीमार्ट मध्ये शॉपिंग साठी गेलेली आहेत. मला बिलकुल इंटरेस्ट नाहीये. पनवेल शॉपिंग फेस्टिवल अँड फन फेअर हे बघू शकताय. फिक्स रेट 100 रुपये. प्लाझो लेडीज कुर्ती मटेरियल. या बाजूला आहे हँडलूम अँड हँडक्राफ्ट प्लास्टिक मटेरियल आणि हा सगळा क्रॉकरी. बापरे, मला वाटतं संध्याकाळी भरत असेल, त्याच्यामुळे सध्या इकडे गर्दी कमी आहे. आणि डीमार्टच्या एक्झॅक्टली समोर हे सगळं लागलेलं आहे. हे बघा, सांगतो याची किंमत त्याने 2,500 रुपये सांगितली. या गणपतीची किंमत. सगळ्या लाकडी सामानाच्या वस्तू. ॲक्युपंक्चर. मन के लगाने के लिए बाद वो कहते हैं कि हमकी नहीं लाख वाली चाहिए. हे बघा, सगळं क्रॉकरी, सगळं लाकडी सामान आहे. क्रॉकरी तर आपण तिकडे बघितलं. हे काय 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 आता वस्तू असतात, कशासाठी असतात काय तर कळत नाही आपल्याला, पण सगळं मस्त मस्त वस्तू आहेत. शक्यतो लोकांना रीडिंगमध्ये आता इंटरेस्ट राहिलाय कुठे तरी, पण एक बऱ्यापैकी बुक स्टॉल इथे लावलेला आहे. बऱ्यापैकी याच्यासाठी म्हणतोय कारण 5-7 हजाराच्या वरती बुक्स अवेलेबल असतील इथे. इंग्लिश, मराठी, हिंदी या सगळ्या मीडियम मधले. मस्तपैकी थोडा वेळ इथे घालवला, कारण आपली मंडळी सगळे गेलेले आहेत डीमार्टला. त्याच्यामुळे समोर आहे आपलं हे डीमार्ट. आणि या फनफेअरला जर तुम्हाला कधी यायचं असेल तर अवश्य या. 4 मे पर्यंत हे फनफेअर असणार आहे. त्याच्यामुळे आणि आज वीकेंडमुळे गर्दी पण तुफान आहे डीमार्टला. आता आतमध्ये जाऊन बघूया किती गर्दी आहे. सध्या तरी रोड क्रॉसिंग
संध्याकाळी आता डीमार्टला आलो होतो मगाशी बोलल्याप्रमाणे, आणि डीमार्टच्या बाहेर एक प्रदर्शन लागलं होतं. त्या प्रदर्शनामध्ये म्हटलं जरा जाऊन चक्कर टाकून येऊ काय आहे, तुमच्यासोबत सुद्धा शेअर केलं. आणि आमची मंडळी गेलेली आहे डीमार्टला. आता डीमार्टच्या शॉपिंगमध्ये किंवा कुठल्या शॉपिंगमध्ये तसा मला इंटरेस्ट नसतो, आणि पण बायकांचं मन मारायचं नाही. त्याला म्हटलं जा, तुला काय बघा तुमचं काय असेल ते शॉपिंग वगैरे. कारण एकेका वस्तूच्या मागे 4-4 ठिकाणी ते उलट्या पलट्या करून बघायच्या, आणि पसंत आली तर घ्यायची, किंवा मग त्याच्यामध्ये वेळ खूप जातो. त्यापेक्षा म्हटलं मी जरा ते प्रदर्शन वगैरे बघून येतं. बुक्स होते, बाकी सगळेच प्रदर्शन विक्रीसाठी सगळ्या वस्तू होत्या, त्या सगळ्या बघून आलो, तुमच्यासोबत पण शेअर केल्यात. आणि आता जस्ट बसलो आहे वाट बघत त्यांची की कधी येतात. आले की नंतर मग ड्रायव्हर रेडी आहे, स्टार्टर मारायचं आणि निघून जायचं. भेटणार आहोत आपण नवीन ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करा, आणि आपल्या प्रेमासाठी खरंच मनापासून धन्यवाद. आपण ज्या पद्धतीने ब्लॉगवरती प्रेम करता, आपल्या नोकरीवाल्या व्यक्तीच्या आयुष्यावरती प्रेम करता. असं म्हणतात ना की 90% लोक हे नोकरदार असतात. मग पोस्ट तुमची काही असू दे, मोठी असू दे किंवा छोटी असू दे, पण 90% लोक हे नोकरदार असतात. आपले सगळ्यांचे प्रॉब्लेम सारखे असतात, आपल्या सगळ्यांचं जीवन सारखं असतं. हे जीवन आपल्या सगळ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यामध्ये कधीतरी नवरा बायकोची भांडणं असेल, नवरा बायकोमधलं प्रेम असेल, आणि सगळ्यांचे संवाद असतील. हे सगळे संवाद तुम्हाला बघायला मिळणार आहेत येत्या ब्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं प्रेम असू द्या. बाय बाय.